नमस्कार, मी डॉक्टर लुंगाडे। पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य आजाराची साथ पसरते। यामध्ये एक लेप्टोस्पायरोसिस नावाचा गंभीर परंतु कमी ओळख असलेला आजार होत असतो। या आजाराचा प्रसार उंदीर, डुक्कर, गाय, म्हैस, घोडा, कुत्रा, मांजर अशा प्राण्याच्या लघवीतून होत असते। पावसाळ्यामध्ये रस्त्यावर गल्लीबोळा, साचलेले पाणी, चिखल यामध्ये प्राण्यांची लघवी मिसळलेली असते। हेच पाणी किंवा माती पायांना, त्वचेला, जखमा किंवा खरचटलेल्या भागावर लागल्यास लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो। जनावरांची देखभाल करणाऱ्यांना अधिक धोका असतो। प्राथमिक लक्षणे खालीलप्रमाणे आहेत या आजाराची। सर्दी, ताप इत्यादी सारखी सामान्य लक्षणांनी आजाराची सुरुवात होते। मात्र याकडे दुर्लक्ष केले तर अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, स्नायू दुखणे, त्वचेचा पिवळसरपणा आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो। या आजाराची कशी काळजी, हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेऊ शकतो आपण? पावसात साचलेल्या पाण्यात चालणे आपण टाळावे। चिखल पाण्यात काम करताना बूटचा वापर करावा। शुद्ध आणि उकळलेले किंवा फिल्टरचे पाणी प्यावे। जनावरांच्या लघवीचा थेट संपर्क टाळायला हवा। उंदीर आणि घुसमुक्त घर आपलं ठेवायचं आहे।